रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. कामिका एकादशीला कृष्ण पूजा केली जाते, पण ती का आणि तिचा व्रतविधी आज आपण जाणून घेऊया. आषाढ कृष्ण एकादशीला कामिका एकादशी असे नाव आहे. येत्या गुरुवारी 13 जुलै रोजी ही एकादशी आहे. या एकादशीची पवित्रा एकादशी आणि कृष्ण एकादशी अशी दुसरी नावेही आहेत. एकादशी म्हटल्यावर कृष्ण, विष्णू, पांडुरंग यांचा संदर्भ आलाच. या एकादशीला कृष्णाच्या एका नावाचा जप करून पूजा केली जाते. त्याबद्दल आपण जाणून घेऊया. यंदा 31 जुलै रोजी कामिका एकादशी आहे. या एकादशीला नेहमीच्या एकादशीसारखाच उपवास आणि पूजा करायची असते. शिवाय श्रीधर या नावाने भगवान विष्णूंची पूजा करून 24 तास अखंड तेवत असा तुपाचा दिवा लावणे हा विशेष विधी असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पंचामृत पूजा करावी. पूजेत तुळस असणे आवश्यक असते. तसेच आपल्याला शक्य होईल त्या गोष्टीचे दान द्यावे. कामिका एकादशीची कथा अशी आहे की पूर्वी एका शूर क्षत्रिय वीराच्या हातून अपघाताने ब्रह्महत्या घडली. त्यावेळी त्याने त्या ब्राह्मणाचे 13वे आणि पुन्हा 14व्या दिवशीचे अंत्यसंस्कार विधी करायचे असे ठरवले. परंतु ब्रह्महत्या घडली म्हणून सर्व ब्राह्मणांनी त्याच्याकडे जायचे नाकारले. मात्र त्यांनी या पापाचा नाश व्हावा म्हणून त्याला ही कामिका एकादशी करायचा सल्ला दिला. त्याने मनोभावे हे व्रत केले. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले. त्याची पापातून मुक्तता केली व त्याला स्वर्गप्राप्ती झाली. आपल्या हातूनही कळत नकळत एखाद्याचा अपमान झाला असेल, एखादी व्यक्ती आपल्या बोलण्याने दुखावली वा दुरावली गेली असेल, तर या व्रताच्या निमित्ताने त्या व्यक्तीला भेटून तिची माफी मागावी. तिला एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी. मकर संक्रांतीला आपण जसे तिळगुळ देऊन गोड बोला असे म्हणतो, तसे या एकादशीच्या निमित्ताने दुरावलेली माणसे जोडता आली तर उत्तमच आहे ना. अशा रीतीने व्रत वैकल्यांमध्ये कलानुरूप अवश्य बदल करून आपण या परंपरांमध्ये सातत्य ठेवू शकतो, जेणेकरून व्रताचा मूळ उद्देश तो म्हणजे मानवी मनाचा, देहाचा विकास साध्य होईल. कामिका एकादशीच्या व्रतातून आपणही हा बोध घ्यायला काहीच हरकत नाही. या व्रताला विष्णुपूजेची जोड दिली आहे. उपवास करून उपासना केली तर मनाबरोबरच देहाची शुद्धी होईल आणि एकादशीचे व्रत सुफळ संपूर्ण होईल. कामिका एकादशीला मनशुद्धीसाठी हा दिलेला एक सुंदर उपाय तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.